हॅलो, गुड मॉर्निंग. व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे कारण हा व्हिडिओ आहे आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदरचा. कारण आरूच्या शाळेमध्ये दिंडी होती, त्यामुळे तिला ड्रेपरीमधलीच ही अशी पिंक कलरची साडी होती काष्टा, ती नेसवलेली. आणि हा जो ब्लाऊज आहे तो माझा आहे. त्यानंतर आता त्याचीच तयारी करते. तर इकडे हिरव्या बांगड्या वगैरे घालायच्या होत्या, तर त्याच मी काढून देत होते. त्यानंतर तिला रेडी वगैरे केले, तिचे रील वगैरे काढले, फोटो काढले आणि ती गेली. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीचा. कारण सध्या ड्रेपरीचं पण खूप काम सुरू होतं, त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही किंवा खूप म्हणजे धावपळ झाली, त्यामुळे ते तसेच राहून गेले. त्यानंतर इकडे आंघोळ वगैरे करून झाली होती. साबुदाणा भिजत घातलेला सकाळी उठल्याबरोबर. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवायची म्हणून शेंगदाणे भाजून घेतले, आरूनी ताक बनवून घेतलं आणि मी इकडे छान मस्त अशी देवपूजा करून घेतली, पांडुरंगाची पूजा केली आणि खूप सारी लाल, गुलाबी आणि पांढरी फुलं लागलेली जास्वंदीला. त्यानंतर सगळं आवरलं आणि निघालो होतं. आता ध्रुवला ड्रेस आणायचा होता आणि आठवडा झालं त्याचं चालू होतं शाळेचा युनिफॉर्म आणायचा राहिलेला, तर तोच आणण्यासाठी आम्ही गावात गेलो. तर गावात तर खूप सारी गर्दी होती, कारण भगवंताचा रथ निघणार म्हणून गावामध्ये आज खूप मोठी गर्दी होती. आणि इकडे बघा, रथाचं पण दर्शन झालं, दुरून का होईना पण खूप गर्दी होती. छान मस्त रथाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आलो दुकानामध्ये, कारण दुकान तिथंच होतं. आणि दुकानामध्ये आता पहिला ड्रेस घालून बघितला त्याला, तर व्यवस्थित बसला, म्हणजे कसा दिसतोय तो पाहत होतो, म्हणजे व्यवस्थित येतं आहे की नाही. त्यामुळे मग त्याला घालून वगैरे बघितला. आणि त्यानंतर दुसरा ड्रेस होता, तो पण घ्यायचा होता. हा लाल टी शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट. नंतर आम्ही ब्लॅक कलरची पॅन्ट घेतली, पण ही ब्ल्यू होती, तर हा एक फायनल केला आणि घरी निघालो. तर घरी आलो, शाबोडे केले मस्तपैकी, फराळ वगैरे केला, देवाला नैवेद्य दाखवला. आणि आरूचे हे सकाळचे काही फोटो होते, म्हणजे कालचे, तर तेच यामध्ये ॲड केले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.